ठाण्यात 14 जानेवारी रोजी महायुतीचा महामेळावा. 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी 15 पक्षांची वज्रमूठ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरात 14 जानेवारी रोजी तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती सायंकाळी 5 वाजता महायुतीतील 15 पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे. महायुतीतील 15 पक्षांच्या ठाणे येथील झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, भाजपाचे विभागीय सचिव हेमंत म्हात्रे इत्यादींसह महायुतीतील पदाधिकारी येथे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात 14 जानेवारी रोजी एकाच दिवशी मेळावे होणार आहेत. ठाणे येथील तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यात तिन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांची वेळ उपलब्ध झाल्यास ते मेळाव्याला उपस्थित असतील अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 45 खासदार निवडून आणण्याचा महायुतीचा निर्धार आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथे महायुतीचेच उमेदवार जिंकतील असा विश्वास यावेळी परांजपे यांनी व्यक्त केला. येत्या 14 तारखेला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये आयोजित होतो आहे आणि ठाण्यामध्ये 14 तारखेला हा मेळावा आयोजित करत असताना हा छत्रपती शिवाजी मैदान जो तळापाईला आहे त्या तिकडे या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. जे 15 प्रमुख पक्ष या महायुतीमध्ये आहेत त्यांच्यामधले सर्वच पक्षाचे जे घटक पक्ष आहेत यांचे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये येणारी 2024ची जी निवडणूक आहे ती महायुतीचे सर्व खासदार हे मोठ्या मताधिक्याने निवडून यावे या दृष्टिकोनाने या मेळाव्याची कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठाण्यामध्ये आम्ही शिवाजी मैदान या ठिकाणी घेतो आहे आणि त्या संदर्भात जाहीर करण्याकरता हा मेळावा ही आजची पत्रकार परिषद होती. जे मिशन 45+ 48च्या 48 जागा लोकसभेच्या जिंकायच्या महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्प पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त मतांनी या तिन्ही जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि त्याचबरोबर मित्रपक्ष RPI आहे, महादेव जानकरांचा पक्ष आहे, अनेक इतरसुद्धा महायुतीतले घटक आहेत, आठवले गट, जोगेंद्र कवाडे गट, या सगळ्यांचा एकत्रित मेळावा 14 तारखेला होतो आहे.